उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळामध्ये एकनाथ शिंदे अमित शहांची भेट घेणार आहेत। आगामी 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेची भूमिका, एनडीए घटक पक्ष म्हणून आगामी मंत्रिमंडळ फेरबदलांवर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। शिंदेंच्या दौऱ्यामुळे धडकी भरतीये, त्यांनाच प्रश्न विचारा असं देसाईंनी म्हटलंय। दिल्लीच्या अधिवेशन काळामध्ये शिंदे दिल्लीमध्ये जात असतात असं म्हटलेलं आहे त्यांनी। तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे हायकमांड दिल्लीमध्ये आहेत या शब्दात राऊतांनी टीका केली आहे। शहा शिंदे सेनेचे निर्माते, त्यांना भेटणं आवश्यक असतं या शब्दात राऊतांनी टीका केलेली आहे। शिंदे साहेब दिल्लीला गेल्यामुळे ज्यांना कोणाला काही वाटत असेल किंवा ज्यांना कोणाला धडकी भरत असेल त्यांना प्रश्न विचारा ना तुम्ही की शिंदे साहेब दिल्लीला गेल्यावर तुम्हाला का धडकी भरती, त्यांना विचारा। तर मी स्पष्ट सांगितलं, पक्षाच्या खासदारांच्या बैठकीसाठी साहेब दिल्लीला गेलेले आहेत। राज्याचे काही प्रश्न आहेत जे केंद्रीय मंत्र्यांच्या समोर, केंद्र सरकारसमोर आपले मांडायचे आहेत, ते सोडवून घ्यायचे आहेत, ते अधिवेशनात सोडले जातात, त्यासाठी गेले। तर पहिल्यांदा गेलेत असं नाही। जेव्हा जेव्हा दिल्लीचं अधिवेशन लोकसभेचं चालू असतं तेव्हा तेव्हा अधिवेशन काळात एकदा पक्षाचे मुख्य नेते म्हणून पक्षाच्या खासदारांना भेटण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी मान्य शिंदे साहेब दिल्लीला जात असतात। राज्याला 2 उपमुख्यमंत्री आहेत, राज्याला एक मुख्यमंत्री आहे आणि तिघांचेही हायकमांड दिल्लीमध्ये आहे। चर्चा करण्यासाठी त्यांना दिल्लीत यावं लागतं। माननीय नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघेही शिंदे शिवसेना, म्हणजे शिंदे सेना, शिवसेना म्हणणार नाही मी, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निर्माते आहेत, संस्थापक आहेत। त्याच्यामुळे त्यांना भेटणं हे आवश्यक असतं। विधानसभा अध्यक्षांसमोर आव्हाडांच्या निलंबनाचा मुद्दा मांडणार असं म्हटलंय शंभूराज देसाई यांनी। आव्हाड जाणीवपूर्वक या गोष्टी करतात, त्यांना याची कठोर किंमत समाजासमोर भोगावी लागेल असंही शंभूराज देसाईंनी म्हटलंय। जाणीवपूर्वक आव्हाड हे करतात, त्यामुळे आव्हाडांना याची कठोर किंमत ही समाजासमोर भोगावी लागेल। आव्हाडांच्या निलंबनासंदर्भात आज आपण या ठिकाणी ठराव मांडणार आहात। आज या संदर्भामध्ये सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी मान्य विधानसभा अध्यक्ष जेव्हा गटनेत्यांची बैठक घेतात तेव्हा मान्य विधानसभा अध्यक्षांच्या समोर शिवसेनेच्या वतीनं हा मुद्दा आम्ही अध्यक्षांच्या समोर बैठकीमध्ये उपस्थित करू।